नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। आज पण आपल्याला शाळू काढायचा आहे, कारण थोडकंच शाळू राहिले। तिघजण रनिंगला जाऊन आल्यात आणि स्केटिंगची प्रॅक्टिस करायला लागल्यात। आपण पण रनिंगला गेलो नाही, कारण 2-3 दिवस तर अजून आपल्याला पळता येणार नाही। प्रीतम तर बघा पूर्ण प्रॅक्टिस करायला स्केटिंगची। अरे असं म्हणतो आता सर्वांना उडती का बघा. हे बघा कसा धडपडा आलाय. असं का धडपडाला काय कळे ना. स्केटिंग पहिल्यांदा चालवायला आलाय. स्केटिंग तर काय जमलं नाही, शाळू काढायला चाललोय। आलोय बघा शाळू काढायला। 2च पट्ट्यात आज, आणि आज झालं की मग संपलं शाळू काढायचं। खाली पण पट्टी काढून झाल्या, आता वरली पट्टी काढवली। केलं बघा वरच्या पण पट्टीला सुरुवात। शाळू काढून तर झाले बघा, आता मस्तपैकी आंघोळ करायची। झाली बघा आंघोळ, आणि जेवण सुद्धा झाले। आता थोडा वेळ विश्रांती करायची। त्यात काही काम नव्हतं म्हणून वर मंदिरात आलतो, आणि नात्याने गोऱ्या गाडी खोलून जोडाल्यात। संपूर्ण गाडीची टाकी आणि पॅनल ते सगळं काढलंय। आता ही नवीन घालणार आहे। विश्रांती करून तर झाल्या, आता वैरणाला चाललोय। बघा मित्रांनो कसं दिसायलंय। वैरणाला तर चाललेलोच, तेवढ्यात ही दोघं गाठ पडली। प्रीतमनं काहीतरी नवस मागितलाय, आणि पूर्ण होण्यासाठी नारळ फोडायला चाललं मसोबाला। मी फोडणार आहे, नवस याचा आहे बघा। शो गरिबांचा प्रतीक शिंदे बघा। हॅशटॅग ट्रिपल एक्का नाद करते काय या लागतंय। बेबीकॉर्न मग काय बघा आपला यो वैरण ती त्या दिवशी राहिलेली तोडायची आहे। बैलगाडी तर का अजून आणलीच नाही, इथं वरच लावलेली। जाताना बैलगाडीतूनच घेऊन जायचं आहे। तोडल्या वैरण, आता बैलगाडी आणायला चाललोय। जाताना बैलगाडीतून न्यायची वैरण। नारळ फोडून आली बघा, आता चालल्यात घरी, आणि मी पण चाललोय बैलगाडी आणायला। बैलगाडी तर घेतल्या, पण थोडा वेळ झाला आज वैरण आणायला। लावल्या बघा बैलगाडी वैरणीपाशी। पुढे सबलाईन असल्यामुळे बैलगाडी पुढे नेता आली नाही। आता इथं लावूनच वैरण भरायची। घेतल्या बघा वैरण, थोडा वेळ झाला आज न्यायला। कामं सगळी आवरली। काकाच्या मुलग्याचा एक वाढदिवस होता, म्हणजेच माझ्या लहान भावाचा वाढदिवस होता। तिकडेच चाललोय आता। जाता जाता वर आवाकडे आलतो। आव्हानं भजी खाल्ल्याशिवाय घालूच नाही। आता जाऊया बड्डेला। बड्डे करून तर घरी आलोय, आता जेवण करून झोपणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।